ऐसी बरसातों में कैसा लगता है। हॅलो गाईज, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललेलो आहोत माथेरानमध्ये। चला आपण आपल्या जर्नीची सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण नेरळ स्टेशनवर पोहोचलो आहोत। नेरळ स्टेशनपासून आपण आपली पूर्ण जर्नी दाखवणार आहोत की आपण माथेरानला कसं पोहोचू शकतो। माथेरानला जाण्यासाठी आपल्याला टॅक्सीचे किती रुपये चार्जेस लागतील ते सगळ्या गोष्टी आणि टॅक्सी आपल्याला कुठून भेटेल या सगळ्या गोष्टी आपण दाखवणार आहोत। मित्रांनो, स्टेशनच्या बाहेरून बघा, तुम्हाला या जागेवरनं शेअरिंग टॅक्सी भेटतील। त्या 100 रुपयात तुम्हाला माथेरानमध्ये सोडतील। माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे आणि हे समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचावर आहे। आपण तिकीट काढलंय, तर आता आपण आतमध्ये एंटर करतोय। रिक्षाची सुविधा देखील इथे उपलब्ध करण्यात आली आहे आणि जर तुम्हाला हॉर्सेसने जायचे तर हॉर्स देखील आहे। ई रिक्षा या लिमिटेड असून त्या पर पर्सन 35 रुपीज चार्ज घेतात। आता आम्ही आहोत अमन लॉज स्टेशनवरती आणि टॉय ट्रेनला आता यायला टाईम आहे, सो आम्ही वॉक करून जात आहोत ह्या वेळी। अमन लॉज टू माथेरान स्टेशन तुम्ही 30 to 40 मिनिट्समध्ये वॉक करून जाऊ शकता आणि टॉय ट्रेननी तुम्हाला 10 to 50 मिनिट्स लागतील। ही आहे टॉय ट्रेन। तर मी तुम्हाला दाखवते, टॉय ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास असे 2 सेक्शन आहेत। तर फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासचे सीट्स वगैरे तुम्हाला शो करते। हा फर्स्ट क्लासचा सेक्शन आहे आणि आता मी जिथे आहे तो आहे सेकंड क्लास। त्याच्या सीट काही या प्रकारे। आपल्याला फर्स्ट खंडाळा पॉइंट लागलेला आहे, सो बघूया आपण कसं आहे तो। आपण जो खंडाळा पॉइंट व्हिजिट केला तिथे खूप जास्त धुके होते, सो काहीच दिसलं नाही। पण धुक्यांमध्ये देखील तो पॉइंट पण छान वाटत होता। तर तुम्ही जर इथे येत आहे सो तो पॉइंट मिस करू नका, छान आहे। यावेळी आता आपण चाललोय चारलोक पॉइंटला बघण्यासाठी। सो चला। चारलोक लेकचा रस्ता काहीसा असा झाडांनी वेढलेला आहे आणि इथे पाठीमागे काही लोक होते जे कन्फ्यूज झालेले की नक्की लेक आहे का पुढे। सो बघा, चालता चालताच हा पाण्याचा आवाज येतोय, तुम्हाला देखील येत असेल। तो सुंदर असं छोटे छोटे इथे झरे आहेत, त्यांचा हा आवाज आहे। सो चला आपण बघूया आता पुढे तो लेकचा व्ह्यू कसा आहे। सो आता आपण प्रॉपर चारलोक पॉईंटवर उभे आहोत आणि पावसाला सुरुवात झाली आहे आणि पूर्ण चारलोक पॉईंट पूर्ण धुक्यांनी वेढलेला आहे। तो काहीसा असा दिसतोय।
माथेरानमध्ये अजूनपर्यंत तरी काही जंगली प्राणी असे आढळण्यात आलेले नाही आहे. सो तुम्ही इथे फ्रीली फिरू शकता आणि इथे जागोजागी मॅप दिले आहेत, त्यानुसार तुम्ही तुमचे इथले पॉईंट्स कव्हर करू शकता. आता आपण इको पॉईंट जवळ आहोत आणि इको पॉईंट हा पूर्ण धुक्यांनी भेटलेला आहे. समोरील जर दृश्य बघायचं असेल तर थोड्या वेळ तुम्हाला तिथे थांबून धुके थोडेसे पुढे वाटी झाल्यानंतर तुम्हाला ते बघायला मिळेल. मित्रांनो हा बघा इको पॉईंटचा व्ह्यू, पाऊस आणि धुके. आता आम्ही पोहोचलेलो आहोत लीचा पॉईंटजवळ आणि इथे खूप जास्त पाऊस आणि वाऱ्यामुळे जे आम्ही अंब्रेला आणलेली तिथे झालेले आहेत. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे सो इफ यू आर फ्रॉम हियर देन प्लीज कॅरी लीचा पॉईंटवरती खूप जोरात पाऊस पडतोय. माथेरानमध्ये पावसाचा आनंद काही वेगळा आहे. आता आपण चाललेलो आहोत सनसेट पॉईंटच्या दिशेने. सनसेट पॉईंटला जाताना 3 पॉईंट्स लागतात, वेगवेगळे पॉईंट्स लागतात. तर चला आता बघूया आपल्याला पहिला कोणता पॉईंट बघायला मिळतोय. पण आता मलंग पॉईंट जवळ आणि धुक्यांमुळे खूप जे पॉईंट आहेत त्यांचे व्ह्यू दिसत नव्हते, पण धुक्यांचा आनंद पण खूप वेगळा होता. आणि आता ह्या पॉईंटवरती धुके पुढे असे सरलेले आहेत आणि इथून छोटे छोटे असे गावं दिसत आहेत आणि लेकसुद्धा दिसते. तर आता आपलं माथेरान फिरून झालं आहे. मोस्ट ऑफ द पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. सो आतासाठी बाय बाय. बाय गाईज.